नमस्कार विद्यार्थी मित्र, जवळपास 15 दिवसानंतर आपण परत भेटतोय. थोडंसं पर्सनल काम होतं त्यामुळे व्हिडिओ लेक्चरला थोडा लेट झालेला आहे. तर आजपासून आपण नेहमीसारखंच परत सुरू करूया आपला प्रॅक्टिस सेशन. आजचा टॉपिक आहे जेईच्या स्पेशल टॉपिक मध्ये की फाइंडिंग द कॉमन रूट्स ऑफ इक्वेशन. आता कॉमन रूट्स जेव्हा आपण म्हणतो इक्वेशनचे, त्यामध्ये एक्झॅक्टली म्हणायचं काय आहे? जसं उदाहरणार्थ आपण शिकलेलं आहे की समजा माझ्याकडे इक्वेशन आहे, सपोज लेट्स से y is equals to समजा 3x plus 1 हे माझं इक्वेशन आहे. जेव्हा कधी आपण याला सॉल्व्ह करतो तर आपल्याकडे काय भेटते? एक ग्राफ मिळतो. आपल्याला मिळते ग्राफ. आता या ग्राफची खासियत काय? जसे जसे मी x चे पॉइंट चेंज करतो, समजा एक्झाम्पल माझ्याकडे x ची व्हॅल्यू आहे, माझ्याकडे y ची व्हॅल्यू भेटणार आणि तिथून मी काय काढू शकतो? माझा एक पॉइंट काढू शकतो x, y. राईट? म्हणजे उदाहरणार्थ समजा मी x ची व्हॅल्यू 0 ठेवली, 0 ठेवली तर y इक्वल टू किती भेटला? 1 भेटला, तर माझा पॉइंट आहे 0, 1. जर मी x च्या ठिकाणी व्हॅल्यू 1 ठेवली तर मला व्हॅल्यू मिळाली 3 into 1 म्हणजे 3 plus 1 4. सो आजला 1, 4. आणखी जर मी नंबर घेतला समजा -1, सो 3 into -1 -3 झाला आणि -3 plus 1 म्हणजे -2. तर माझ्याकडे दुसरा पॉइंट भेटला -1, -2. ठीक आहे. आता हे पॉइंट्स आपण ग्राफ मध्ये काढले, यात काही इश्यू नाही आहे. पण जेव्हा आपण याला प्लॉट करतो ग्राफ मध्ये तेव्हा काय भेटणार? तर आपल्याला एक इक्वेशन मिळते. समजा एक्स वाय ऍक्सिस आहे माझी, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, याच्यावर काही पॉइंट्स घेतो मी. हा आपला 0 आहे ऑब्वियसली, इथे 1 2 3 4, सपोज -1 -2, सॉरी 1 2 3 4, इकडे -1 -2 -3. जरी आपण या ठिकाणी ग्राफ प्लॉट केला, समजा जर 0 आणि 1, तर 0 आणि 1 ही पहिला पॉइंट आहे, राईट? नंतर 1, 4, तर 1 आणि 4, सो ही 4 ची लाईन आणि 1 ची लाईन, हा झाला 1, 4. सॉरी, सेकंड -1, -2, हा -1 आणि याच्यासोबत भेटला हा -2, सो -1, -2. ज्या वेळेस मी या पॉइंटला जॉईन करतो, ही जी लाईन ड्रॉ केली, याचा अर्थ काय की ऍक्च्युअली फक्त 3च पॉइंट एका लाईनवर बिलकुल नाही. या लाईनवरचे सर्व पॉइंट या इक्वेशन मधून भेटतात. तुम्ही कुठलाही नंबर घेऊ शकता, या लाईनवरचे सर्व पॉइंट या इक्वेशन मध्ये भेटतात किंवा या इक्वेशनचे सर्व पॉइंट या लाईनवर भेटतात. तर हे बेसिकली रिप्रेझेंट करते असे सगळे पॉइंट जे या लाईनला काय करणार? सॅटिस्फाय करणार. आता समजा माझ्याकडे एक दुसरा ग्राफ आहे, लेट अस से की y इज इक्वल्स टू समजा x² आहे, सॉरी y इज इक्वल टू x² माझा एक ग्राफ आहे. इथून पण काय काढू शकतो मी? परत ग्राफ काढू शकतो. ग्राफ साठी काही पॉइंट लागतात आपल्याला, ओके. परत x y आणि x, y माझे पॉइंट्स आहेत. थोडं सिंप्लिफाय केलं, x इक्वल टू 0 पुट केला तर y इक्वल टू पण 0 मिळाला या ठिकाणी. सो माझा पहिला पॉइंट आहे 0, 0. 1 पुट केला तर 1 चा स्क्वेअर किती झाला? परत 1 झाला तर 1, 1. ठीक आहे. सिमिलरली जर -1 पुट केला, अगेन याचा आन्सर येते 1. सो 1, -1, हे पण माझं काय पॉइंट आहे. आता बघा, हे 3 पॉइंट आहे, याच्यामध्ये मी ग्राफ काढतो सेम लॉजिकने. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, हा 0, हा 1 2 3, 1 2 3, -1 -2 -3, -1 -2 -3. बस पॉइंट पुट करून घेऊ, पण काय भेटते बघा. 0 साठी 0, ओके. 1 साठी 1 मिळाला, हा इथे पॉइंट आहे. -1 साठी पण काय भेटलाय? 1 भेटलाय, हा इथे पॉइंट आहे. तुम्ही आणखी एक पॉइंट वाढू शकतो. फॉर एक्झाम्पल समजा 2 ठेवला तर 2 चा स्क्वेअर किती होणार? 4. मग तिसरा पॉइंट काय भेटला? 2, 4, राईट? सो 2 साठी मला मिळणार आहे 4. तो 4 किती वरते येणार? इथे 4. 2 साठी मला 4 मिळेल, हा पॉइंट बघा. सेम लॉजिक -2 साठी पण काय भेटणार आहे मला? -4 नाही भेटणार, 4च भेटणार. तर जेव्हा वेळेस मी या पॉइंटला जॉईन करतो, मला दुसरा ग्राफ भेटेल. तो असा काहीतरी आहे.
तो असा काहीतरी ग्राफ आहे. आता हा पॅराबोला आहे, हा लाईन आहे. जसं मी लॉजिक सांगितलं की या लाईनवरचे सर्व पॉइंट या इक्वेशनला सॅटिस्फाय करतात, या पॅराबोलावरचे सर्व पॉइंट या ग्राफला सॅटिस्फाय करतात, या इक्वेशनला सॅटिस्फाय करतात. ज्यावेळेस आपण शब्द वापरतो की देअरफॉर, ज्यावेळेस आपण शब्द वापरतो की बोथ हॅव कॉमन रूट्स, बोथ हॅव कॉमन रूट्स, याचा लिटरली अर्थ काय होते? याचा अर्थ असा होते, बोथ ऑफ कॉमन रूट्स याचा अर्थ असा होते की याच्यामध्ये काय आहे, असे कॉमन पॉइंट्स आहेत, असे कॉमन पॉइंट्स आहेत which lie on both the graphs. म्हणजे दोन्ही ग्राफवर असणारे कॉमन पॉइंट्स जे आहेत त्याला आपण कॉमन रूट्स असं म्हणतो. सो बेसिकली जर आपल्याला कुठल्याही इक्वेशन्स साठी कॉमन रूट्स पाहिजे असेल तर त्याचा जर आपण ग्राफ काढला, तो ग्राफ या दोन्ही ठिकाणी असला पाहिजे. कारण की कॉमनचा अर्थ काय होते, जे दोघांमध्ये आहे कॉमन इकडे आणि तिकडे, पण इकडले सगळे पॉइंट या लाईनवर आहे, इकडले सगळे पॉइंट या लाईनवर आहे. मग कॉमनचा अर्थ काय झाला की असे पॉइंट जे या लाईनवर पण आहे आणि त्या लाईनवर पण असेल, किंवा या ग्राफवर असेल आणि त्या ग्राफवर पण असेल, अशा पॉइंट्सला आपण काय म्हणतो, कॉमन रूट्स. म्हणजे जर मी म्हटलं सपोज एक्झाम्पल साठी सांगा, सपोज एक्झाम्पल की एक पॉइंट आहे x1 आणि y1 हा कॉमन रूट आहे. सपोज x1 y1 काय कॉमन रूट आहे. हा जर कॉमन रूट असेल तर जसं आपण म्हटलंय हा कॉमन रूट आहे, म्हणजे कॉमन पॉइंट आहे, तो या लाईनवर पण राहू शकते, त्या ग्राफवर पण राहू शकते. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो की y1 is equals to 3 times x1 plus 1 and y1 is equals to x1 चा स्क्वेअर, राईट. मग आपण दोघांना इक्वल करू शकतो कारण की दोन्ही साइडला काय y1 आहे. मग दोघांना जर आपण इक्वल केलं तर आपल्याला मिळालं x स्क्वेअर इक्वल्स टू 3x प्लस 1. त्याला इकडे घेऊन या, x स्क्वेअर मायनस 3x मायनस 1 इक्वल टू 0. क्वाड्रॅटिकचे रूट्स आपल्याला काढता येतात. सो लेट्स से x इक्वल्स टू मायनस b प्लस मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac divided by 2 times a divided by 2 times a. So x equals to minus minus plus 3 plus minus 3 चा स्क्वेअर 9 आणि हा प्लस 9 च्या 13 रूट 13 डिवाइडेड बाय 2. तर आपल्याला दोन रूट मिळाले. आता खास गोष्ट काय, जेव्हा आपण अल्जेब्रिक मेथड यूज करतो आपल्याला एक्झॅक्टली दोन रूट मिळतात, पण जेव्हा आपण ग्राफिकल रूट इक्वेशन्स काढतो, सॉल्व्ह करतो, तर एक्झॅक्ट पॉइंट सांगता येईल त्यासाठी खूप प्रिसाइज ग्राफ काढावा लागेल. तर एकदम प्रिसाइज ग्राफ काढू शकत नाही, पण एक अंदाजन मोर ॲक्युरेट ग्राफ आपण जर दोघांचा काढला तर आपल्याला दोन रूट भेटायला पाहिजे. सो लेट्स चेक की दोन रूट भेटतात का. तर दिस एक्स ॲक्सिस y axis 1 2 3 4 5 1 2 3 4 so 5 minus 1 minus 2 minus 3 minus 4 again minus 1 minus 2 minus 3 minus 4 आणि या 0 आपला सॉरी. तर बघा आपल्याला काय पाहिजे, कॉमन रूट्स पाहिजे, कॉमन पॉइंट पाहिजे जे दोन्ही ग्राफवर येणार आहे. आपलं इक्वेशन आपल्याला सांगते की आपल्याकडे दोन कसे कॉमन रूट आहेत. एक रूटची व्हॅल्यू आहे 3 प्लस रूट 13/2, बेसिकली एक पॉझिटिव्ह असला पाहिजे. दुसऱ्या रूटची व्हॅल्यू आहे 3 मायनस रूट 13/2, हा काय असला पाहिजे निगेटिव्ह. आपल्या इक्वेशनने किंवा आपल्या ग्राफच्या सोल्युशनने आपल्याला एक पॉझिटिव्ह रूट आणि एक निगेटिव्ह रूट दाखवायला पाहिजे x चा. सो लेट्स चेक. तर पहिला पॅराबोला काय म्हणते आपल्याला, पहिला पॅराबोलाचे पॉइंट्स काढू जे आपले ग्रीन कलर मध्ये. सो 0 0 पॉइंट भेटला आपल्याला एक, बरोबर आठवत असेल. सो एक आहे 0 0 पॉइंट, दुसरा आहे 1 आणि 1, नेक्स्ट परत 1 मायनस 1 1. ठीक आहे, थोडंसं आपण प्रॅक्टिकल यूज साठी 2 आणि 4 आणि मायनस 2 आणि 4 या दोन पॉइंट पण परत घेतले होते आपण. आता हे पॅराबोला काढून घेऊ आपण. बघा
हा झाला आपला पॅराबोला. इक्वेशन ग्राफचं काय आहे ना, y इक्वल्स टू एक्स स्क्वेअर हे पहिला ग्राफ आहे. दुसरा ग्राफ आहे आपला ऑरेंज कलर मध्ये. ओके, सो पहिला पॉइंट आहे 1 आणि 0. ठीक आहे, हा भेटला होता आपल्याला पहिला पॉइंट. दुसरा आहे -1 -2. सो -1 -2 हा आपला दुसरा पॉइंट आहे. आणि तिसरा पॉइंट आपला आहे 1, 4. 1 आणि 4 हा 1 आणि 4 हा तिसरा पॉइंट. आता या 3 पॉइंटला जॉईन करून बघू आपण. बघा 3 पॉइंटला जॉईन केलं तर तुम्ही जर हा ग्राफ इन्क्रीज करणार तर पुढे जाऊन हा इथे कुठेतरी भेटणार आपल्याला. ठीक आहे, सेम लॉजिक मध्ये हा दुसऱ्या ठिकाणी भेटला. आता बघा इश्यू असा आहे की या ठिकाणी ही जी व्हॅल्यू आहे ही आपल्याला दिसते लेफ्ट हँड साइडला, ही निगेटिव्ह रूट आहे. बघा वाय ऍक्सिसच्या लेफ्ट हँड साइडला हा निगेटिव्ह रूट आहे, हा वायच्या राईट हँड साइडला आहे. दोघांमध्ये कुठले कॉमन पॉइंट आहे? पहिल्या ग्राफवर मला हा पॉइंट दिसला जो दोघांमध्ये कॉमन आहे, आणि दुसरा हा पॉइंट दिसला जो दोघांमध्ये कॉमन आहे. तर ज्या कधी वेळेस आपण कॉमन रूटची गोष्ट करतो त्यावेळेस लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला असे पॉइंट पाहिजे जे दोन्ही ग्राफवर कॉमन असतील किंवा बेसिकली एकमेकाला इंटरसेक्ट करतात. तर हे ग्राफ इंटरसेक्ट करतात दोन ठिकाणी. एक लेफ्ट साइडला आहे तो निगेटिव्ह रूट आहे, एक राईट साइडला आहे तो पॉझिटिव्ह रूट आहे. तुम्ही चेक करू शकता ही व्हॅल्यू थोडी 3च्या पुढे आहे. ठीक आहे,